नमस्कार, मी तेलानी रामा तेलकटी आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा हा जो दिवस आहे तो तुम्हाला सुखात आनंदात जाऊ देत आणि आजच्या ज्या तुमच्या काही मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा आज पूर्ण होऊन जाऊ देत। एकदाच काय ती इच्छा मागा, परत परत इच्छा मागायला काय तुम्ही इच्छाधारी नागिन नाही आहात, समजलं। आणि आज मी तुमच्याशी ना एकदम रफली बोलणार आहे आणि एकदम तुम्हाला वाईट वाटलं तरी चालेल। जसं तुम्हाला मला कमेंट करण्याचा हक्क आहे ना, तसा मला पण माझा कमेंटवर मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, समजलं का। दरवेळेला मला काहीतरी कमेंट करून करून तुम्ही मला नवीन नवीन कंटेंट देता। हां, मला नेहमीप्रमाणे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी करायची होती, पण ती काय कॉन्ट्रोवर्सी होतच नाही आहे। आता ही तर कॉन्ट्रोवर्सीच आहे एक प्रकारची। म्हणजे 3 दिवस मी काय ना काय एकाचे 2, दोनाचे 4 करून सांगते आहे आणि आज एक व्हिडिओ टाकते, मग त्याच्यावर कमेंट आलं की मग मी परत प्रत्युत्तर देते। आता मी बाकीच्यांशी तर काहीच आता वादविवाद घालत नाही आहे, ते वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं मी बंद केलं आहे। पण मी आता स्वतःच्या माणसांशी म्हणजे माझ्याच मंडळींशी मी वादविवाद स्पर्धा चालू केली आहे आणि समजलं ना, तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागेल आणि तुम्हाला पटवून घ्यावंच लागेल। जे लोक माझं पटवून घेणार नाही, ज्यांना माझं बोलणं पटत नाही, त्यांनी गप्प बसायचं, मला कमेंट नाही करायचं। एक कोणतरी मला म्हणत होतं की काय आहे तुला माहिती आहे का, तुला एवढ्या कमेंट का आल्यात, कारण तू जे म्हणालीस ना की जे तुम्हाला पटत नाही तर ते तुम्ही नक्की सांगा। ते समोरच्याला कळलं पाहिजे की तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर तुम्हाला ती गोष्ट दुसऱ्याला सांगता आली पाहिजे, म्हणूनच तुला एवढ्या कमेंट आल्या आहेत। या तुझं जे बोलणं आहे ना ते कोणालाच पटत नाही। अरे पण असं कसं कोणालाच पटत नाही, म्हणजे मी एवढं पोट तिडकीने सांगते, एकदम तिडतिड किडकिड किडके करून किडकी तेलकटी मी एवढं सांगते, पण तुम्हाला पटत नाही, याला काय अर्थ आहे। तर ठीक आहे, जाऊ दे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे। तुम्हाला काय इच्छा आहे ती मागा एकदाची। माझी एक इच्छा आहे, मी सांगू काय इच्छा आहे? हां सांग लवकर लवकर। माझी इच्छा आहे की ओ तेलकटी कल फिर मत आना। तेलकटी का आतंक, बाई 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 बाई, खरंच आतंक मचवलाय बाई या बाईने। काय ते 3-4 दिवस एकदाचे टाकले व्हिडिओ आणि नंतर त्या चच्चू स्वामीचा आज बड्डे आहे, चच्चू स्वामीचा, तर त्याला काहीतरी बाबा आता एवढं गिफ्ट दिलंय महागाचं, तुम्हाला तर माहितीच आहे ॲडव्हान्समध्ये। त्याचे फुल ऑन पैसे वसूल करायचे आहेत ना बाबा, आता एवढा खर्चा किया आहे तो वसूल तो ओना मागतायत, आता वसूल कोणाकडनं करणार? तर ह्या अशा बिचाऱ्या पामरांकडनं, मंदभक्तांकडनं। आणि तुम्ही बघितलं का इतकं विविध व्लॉग केले, हातांची निगा, पायांची निगा, ओठांची निगा, केसांची निगा, पण त्या रिलेटेड एक ना एक प्रमोशनचं प्रोडक्ट त्या व्हिडिओमध्ये होतंच, म्हणून लोकांचं ना आत्ता माझी सटकली झालं होतं। आता लोक काय साधेसुधे राहिले नाही आहेत। वेल डन, गुड जॉब मंदभक्तांनो। आता तुम्ही थोडे थोडे म्हणजे डोळस व्हायला लागले आहात, अंध नाही राहिले तुम्ही, आता थोडे फक्त मंद राहिले आहेत पण अंध नाही आहेत। थोडं थोडं तुम्हाला उघडा डोळे बघा नीट, हे तुम्हाला माझं वाक्य, म्हणजे माझं नाही आहे तसं, ह्याला नाही तर कॉपीराईट यायचा, तसं माझं नाही आहे, पण म्हणजे मी जे बोलते ना हे वाक्य ते तुम्हाला नीट आता कळू लागलं आहे आणि तुम्ही त्या मार्गाने त्या दिशेने चालू लागला आहात, हे पाहून मला अत्यंत आनंद होतो। मला अजिबात अशी इच्छा नाही की कोणी कोणाला बघणं सोडून द्यावं किंवा सगळेच वाईट आहेत किंवा त्यांना बघूच नका, त्यांचं दुकानच बंद झालं पाहिजे किंवा असं नाही हो, अजिबात। ठीक आहे, थोडं बहुत असं मनाला विरंगुळा म्हणून, टाईमपास म्हणून काहीतरी बघितलं, गोष्ट वेगळी आहे, पण ह्या लोकांना ना डोक्यावर बसवू नका। ह्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही नाही आहात। आणि ना सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट ही तेलकटी सांगायचं राहून गेली आहे, तो मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। तुम्ही म्हणता ना की वेळच नाही मिळत, वेळच नाही मिळत, बरोबर आहे हो, वेळ कसा मिळणार? सगळा वेळ तर हिच्यामध्येच जातो नाही का, हिचंच बघण्यामध्ये, हिलाच धनाधन करण्यामध्ये जातो। ही काय ना काहीतरी उगाचच आपलं मॅनिफेस्टेशन करते आणि मग ते मॅनिफेस्टेशन पूर्ण करता करता दुसऱ्यांचे मॅनिफेस्टेशनची लावून ठेवते। मग उरलेला थोडा बहुत उरला सुरला फावला वेळ हिच्या व्हिडिओ बघण्यात गेला आणि हिची स्वप्न पूर्ण करण्यात गेली। ही कसं कुठे तेल लावते, कुठे वॅसलीन लावते, कुठे आणि काय लावते ते बघण्यात गेलं तर मग स्वतःच्या अंगाला कधी चोपडायचं ते?
मग वेळ नाही मिळत ना, तोच मोठा प्रॉब्लेम आहे. काय ग मावसे, तेच बरं नाही सांगितलंस. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आधीचे काहीतरी आहेत 2-3 व्हिडिओ, ते आपण नंतर घेऊया. पण आज आपलं स्पेशली आहे ना, वादविवाद स्पर्धेवरती आपला आजचा पॉडकास्ट आहे. तर आज आपण फक्त ते 2-3 व्हिडिओज जे आहेत वादविवाद स्पर्धेचे, त्याच्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला कळलंच आहे की आजचा पॉडकास्ट कोणावर आहे. तर आता मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. वले 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 तेलानी रामा, तेलकटी 2.0. ओ तेलकटी कल फिर मत आना, तेलकटी का आतंक. बघा मंडळी, मी ना सीधी बात नो बकवास, एकदम आहे ना स्ट्रेट टू द पॉईंट तुम्हाला सांगते की ज्या महिलांना असं वाटतं की आपल्याला वेळ देता येत नाही, आपल्याला पण हे करायचं आहे ते करायचं आहे, तर त्या लोकांनी हिला तेल चोपडताना बघण्यात वेळ वाया घालवू नका. नाही म्हटलं तरी तुमची 20 मिनटं तरी त्याच्यात जातात, बरोबर. ती 20 मिनटं स्वतःच्या डोक्यावर आणि कुठे तोंडावर, कुठे जिथे तुम्हाला पाहिजे तिथे काळजी घ्यावीशी वाटते तिकडे तिकडे तेल चोपडा. तर तुम्हाला आरामात म्हणजे अगदी आरामात नाही, पण तो वेळ तुमचा वाचेल. सो डू दॅट ॲज सून ॲज पॉसिबल, ASAP. आजपासून सुरुवात करो. हेही तुम्हाला नाही सांगणार, पण मी सांगते मी, कारण मला सगळं माहिती आहे. हे सगळं एवढं काही तामझाम आणि एवढं सगळी बकवास करण्याची काहीही गरज नव्हती. सिम्पली ती सांगू शकत होती. हे एकदम बेस्ट होतं की तुम्हाला वेळ नाही मिळत ना, चला मग आजपासून माझा व्हिडिओ तुम्ही नका बघत जाऊ. तो वेळ तुम्हाला मी म्हणते की माझ्या वतीने तुम्हाला दिला आणि त्याचा उपयोग तुम्ही स्वतःसाठी करा. हे जेव्हा ती बोलेल ना, तेव्हा मी बोलेन, तेव्हा मी समजेन की हां, ती पोट तिडकीने बोलते, खिडकी. आणि खिडकीत बसून कुठल्या आकाशाला बघत असते काय माहिती. आकाश आहे म्हणे, समोर आकाश राहतो. आकाश म्हणजे आकाश दिसतो नाही म्हणजे दिसतं, तर त्याच्यामुळे बरं वाटतं. आता आपण बोलावं तसं मराठी भाषा वळवावी तशी वळते मंडळी. ते सामने वाली खिडकी से नीला नीला आकाश दिखता है. मंडळी, आकाश म्हणजे स्काय इज द लिमिट. नाहीतर उगाचच तुम्हाला काहीतरी वाटायचं निळा टी-शर्ट घातलेला आकाश बिकाश आहे की काय समोरच्या घरात, असं नाही. आता ते आपल्याला माहिती नाही. डॅमेजर बघ जरा नीट काय ते. तर आहे ना, मावशीच्या अशा नागपुड्या अशा फुगलेल्या, अशी एकदम तणतणलेली. कमेंटने सहन होतं नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं, पण बोलायचं होतं. मी चुप रहू ऐसा हो नाही सकता. म्हणून मग ती बहाणा घेऊन आली की मी तुम्हाला एकदम कळकळीने सांगते, मी तुम्हाला इतकं मनापासून सांगते, पण तुम्हाला कळत का नाही आहे. मी खिडकीच्या बाहेर पण बेचैन होऊन बघते. मी फक्त आणि फक्त तुमचा विचार करते, पण तुम्हाला कळत का नाही आहे. मी कुठे चुकले, माझं काय चुकतंय. दुसऱ्यांसाठी विचार करणं इथे माझं चुकलंय. प्रत्येक स्त्रीने मॅनिफेस्ट करावं, हे जर मी कोणाला सांगते, इथे माझं चुकलंय. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी व्हावं असं मला वाटतं. घरच्यांची काळजी घेऊ नये, पहिले स्वतःची काळजी घ्यावी असं मला वाटतं. इथे माझं चुकलंय का मी खिडकीच्या बाहेर बसून बघते आणि ते मी मागून शूट करते, इथे माझं चुकलंय. मुळात तर आहे ना, माणूस जेव्हा जेन्युइनली एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो, मनापासनं त्याला असं वाटत असतं किंवा कुठल्या तरी गोष्टीबाबत त्याला फील होत असतं ना, तेव्हा त्याला असं साईडला कॅमेरा लावून एकदम असं अँगलने कॅमेरा ऑन करून असं स्वतःचं शूट घेत राहणं आणि आपण कसं काय गहन विचारात मग्न झालो आहोत आणि आपण कसं एकट्याशीच लढा देत आहोत, एकटीनेच स्वतःशी आपल्या विचारांची घालमेल चालू आहे आणि आपण लोकांसाठी विचार करत आहोत, आपण किती महान आहोत, हे सगळं आपण कॅमेऱ्याला कॅप्चर करायला लावतो आहे. फुल एकदम अँगल वगैरे लावून एकदम स्टाईलमध्ये बसलो आहे. अगदी दैनंदिनी लिहायला पण असं एकदम झोपून वगैरे असं एकदम पूर्वीच्या पिक्चरमध्ये. तसं तर हिला आहेच, या बेल्टवाल्या बाईला ऑब्सेशन आहे, मी म्हणाली होती ना. तिशीतलं कसलं काय तिशीतलं, हे तर कुठलं तरी मला वाटतं अँटिक मॉडेल आहे, अँटिक.
त्याला अँटिक ह्याच्यामधनं गॅराजमधनं घेतलं आहे आणि चांगला असा पेंट बिंट मारून असं चप्पाचक करून अगदी तेलकट्टी बनवलं आहे. तर ते पूर्वीच्या पिक्चरमध्ये नाही का असायचं, असं हिरोईन असं बेडवर पडलेली असायची, उताणी नाही म्हणजे अशी पोटावर, आणि मग असं पाय असे उडवत असं काहीतरी असं चिठ्ठी बिठ्ठी लिहायची हिरोला, किंवा काहीतरी असं आपली डायरीचे पन्ने लिहायची. तसंही दाखवण्याचा प्रयत्न करते. अरे भाई औकात में रहे अपने, तू कौन है, क्या है, खुद को समझती क्या है, खुद को क्या समझती है, इतना अकड़ती है, मार्केट में नई आई तेलकटी है, ओ यारो ये हमें लगती है सिर्फ फ्री, आओ चकाए मजा. ए गरिबांची सस्ती आयशा चिलका, तुला ना चिलक्यासारखं सोलून काढणार आता. गबस, काय पण बकवास करत असते. 3 दिवस उच्छाद मांडला बाई, 2 दिवस गेली, आता बरं आहे बाबा, डोक्याला शांतता आहे. नुसतं आपले भांडायचं. ॲक्च्युली हिला ना असं भांडायचं होतं, ते कसं बाहेर काढू म्हणून ते तिला समजत नव्हतं, पण बोलायचं तर आहे, बोलल्याशिवाय राहणार कसं, नाही तर जीवाची घालमेल. चच्चू स्वामीचा पूर्ण वाढदिवस खराब गेला असता. म्हणून त्याआधी सगळं काही इमिट्स केलं तिने एकदाचं, त्याला कळकळ आणि पोटतिडकीचं नाव देऊन किडक्याबाईने. एकतर आहे ना त्या फॉर्म्युला बळबळकरचे व्हिडिओज बघते, ती एक गावठीच आहे, पण त्यातल्या त्यात बरी आहे. ती जरा असं काहीतरी अति आपल्याला मराठीचं नॉलेज असल्याचं दाखवते, पण ही गावठी म्हणजे अस्सल, म्हणजे पूर्ण मुरलेली घोळलेली गावठी, ही तिचेच व्हिडिओ आपल्या गावठी भाषेमध्ये, आपल्या कुठल्या तरी बोलीभाषेत, आणि बोलीभाषा म्हणजे हिची स्वतःचीच आहे हां, पर्टिक्युलर रिजनची वगैरे नाही, हिने स्वतःचीच एक भाषा बनवली आहे, त्या भाषेमध्ये छापते. तरी ही छापते, म्हणजे मग लोकांना ते कळत नाही. पण ये किधर से आ रहा है ना, ते मेरे को बहुत समझता है, अच्छे से समझता है, क्योंकि मैं दोनों का देखती हूँ ना व्हिडिओ, आणि ते हां मला लगेच ते क्लिक होतं. आली मोठी शाणी. एक 15 दिवस अगोदरच हा व्हिडिओ तिने केला होता हिवाळ्यावर. तो आली ही घेऊन फुकटी, इकडचं तिकडचं छापते, तरी करत. केस तरी तुम्ही हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने धुवू नयेत, मी तरी कोमट पाण्याने धुते. केस तरी कोमट पाण्याने धुतले पाहिजेत आपल्याला, थंड पाण्याने तरी धुवायला पाहिजेत. पण तरी तुम्हाला जर नसेल जमत तरी तुम्ही कोमट पाण्याने धुवू शकता. तसं तरी चांगलं नसतं जास्त, असं गरम हव्याने केस डॅमेज होतात. तरी मी ब्लो ड्राय करते केस, तरी थोडे करते, तरी मी थोडे ठेवते, आणि पार्शली मी मग नंतर असे टॉवेलने वगैरे असे सुकवते. तरी तुम्ही हे ट्राय करू शकता. तरी 10 रुपये के फ्री देना, कहना क्या चाहते हो. अरे तू बोलते की गरम हवेने केस खराब होतात, आणि केसांना जास्त म्हणजे गरम हवा किंवा असं काही म्हणजे हीट जास्त देऊ नये, पण तू तर सगळं करून बसलीस ग तुझ्या केसांना. आणि इतकं मला वाटतं ना हिच्या केसाची अशी लागली आहे ना वाट, की आता काय लाडू खाण्याशिवाय पर्याय नाही. आता ते लाडू खाते, टॉनिक घेते, आणि काय काय करते बाबा. 1 वर्ष हातात आहे, बघणार आहे, नाही तर सरळ आहे ना छाटून टाकणार आहे. केस वाढते मी. हां, तर ते काहीतरी झालेलं आहे, मोठं प्रकरण वाटतं टकलेश. तर त्याच्यामुळे ना उजेडा चमन व्हायच्या आधीच असे काय काय प्रयोग चाललेले आहेत, आणि दुसऱ्यांना उपदेश करते, असं नाही तसं नाही. आणि तिकडचे अक्षरशः 4 किती दिसत होते ते विंचरताना आणि पुसताना वगैरे, ते पडत आहेत, पण दाखवताना अगदी 2 केस म्हणजे कमी झालेत माझे केस गळती, एवढेच राहिले आहे. अरे कशाला उल्लू बनवते भाई, कशाला उल्लू बनवते लोकांना. आणि ते ब्लो ड्रायचं काय एक्झाम्पल देते. ब्लो ड्राय म्हणजे काय, जरा शोध गुगलवर. केस नॅचरली सुकू द्यावेत. ब्लो ड्राय पण नाही करायचं आणि फ्लो ड्राय पण नाही करायचं, आणि काय पण नाही करायचा, ग बस. आणि काय तर म्हणे मी आता ना, तुम्ही बघाल तर मी फुल स्लीव्सचे कपडे घालते आणि स्किनची काळजी घेते. आता तर काल परवापर्यंत स्लीवलेस घालून मुरडत होती, रील बनवत होती, व्हिडिओमध्ये अख्खा दिवस हात दाखवत फिरत होती, आणि आता लगेच ओ बरोबर तुझ्यासाठी तर उन्हाळा येत होता ना. मग नंतर तुला अचानक रिअलाईज झालं की अरे उन्हाळा नाही, आता हिवाळा आहे, आता आपल्याला हिवाळ्याचं बोलायला पाहिजे. मग तेव्हापासनं लगेच
फुल स्लीव्ज घालायला लागले आणि म्हणते कशी की मी आहे ना आता तुम्ही बघाल तर नेहमी फुल स्लीव्जच घालते. अगं मी ह्यापुढे घालणार आहे असं म्हणावं. इतकं तोंडावर खोटं बोलू नये यार. किती खोटं बोलते तोंडावर. आणि नंतर मग हिची तोंडावर काढली ना लोकांनी की मग येते मला असं बोलले मला तसं बोलले असे कसे मी तुमच्यासाठी बोलते ना मला असं हे पण करू शकते मी ते पण करू शकते पण मी करत नाही आहे. मला असं जेन्युअनली वाटतं मला अरे बसकर भाई बसकर. जे तुला करायचं ना ते स्वतःसाठी कर समजली. लोकांना जबरदस्ती नाही करायची. तू कोण जबरदस्ती करणार आहे आणि का बाबा लोकांनी तुझं मानायचं नाही वाटत एखाद्याला. त्यांचं ते बघतील ना. तुला काय करायचं आहे. काहींना बदलायचंच नसतं. कितीही चांगलं तर तुम्हाला जर चांगल्या गोष्टी सवय लावूनच घ्यायची नसेल तर त्याला मी काय करू. आणि मग तू काही करू नकोस. काही करू नकोस. ज्यांना लावायचं आहे ना सगळ्यांना माहिती आहे स्वतःसाठी काय चांगलं आहे आणि काय नाही. तुझ्याकडनं शिकायची गरज नाही आहे. तू स्वतःचं बघ. तुला त्याच्यातनं मिळतंय ना जेवढं पाहिजे तेवढं हां बास त्याचे प्रॉडक्ट घे आणि थाप. बाकीचे बघतील त्यांना काय करायचं आहे आणि काय नाही ते घेतील. ज्याचा कोणाचा त्यांना वाटतो ना घ्यावा असा सल्ला त्याचा घेतील. हे प्रूव्ह झालं आहे की लोकांना तुझ्या सल्ल्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे ना तिडकायचं बंद कर आता. आणि खरंच मंडळी खरंच इतका वेळ नसतो. जर तुम्ही एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तुमचे सासू सासरे बरोबर असतील तरीही तुम्हाला एवढा वेळ मिळत नाही. इनफॅक्ट इतक्या गोष्टी असतात. आता काय म्हणजे आता एक्झाम्पलच द्यायचं झालं तर कधी कधी असं असतं की सासूला आवडत नाही काय करत असते नुसते हे करत असते ते करत असते. मग काय भांडणं करणार का. मग प्रत्येक वेळेला भांडणं करायची की बाबा काय नाही नट्टापट्टा. तुम्हाला माहिती आहे जेव्हा माझं लग्न झालं ना माझ्या घरात स्लीवलेस घालणं अलाउड नव्हतं. माझ्या घरामध्ये आयब्रोज करणं अलाउड नव्हतं किंवा असं वॅक्सिंग करणं अलाउड नव्हतं. म्हणजे इतकं रिस्ट्रिक्शन होते. तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की कोणाची परिस्थिती काय असू शकते. काही जणांना बगावत करून किंवा समोरच्याला पटवून देऊन त्यांच्या कलेने घेऊन गोष्टी स्वतःच्या बाजूने वळवून घेता येतात. काही जणांना नाही येत. तर अशाही बायका आहेत की ज्यांना नाही ज्यांचे घरचे नाही त्यांना साथ देत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं. एखादी गोष्ट घरच्यांना पटवून देण्यासाठी खूप त्रास काढावा लागतो. त्यापेक्षा मग कितीतरी वेळेला त्यांचं असं होतं की नको मला काहीच नको नाही करायचं मला. म्हणजे ते भीक नको पण कुत्रावर अशी गत असते काही घरांमध्ये. काही घरांमध्ये बायकांना वेळच नसतो. जेव्हा मी ऑफिसला जायची तेव्हा मी ट्रेनमधनं तेव्हा लिटरली आम्ही एकमेकांच्या भाज्या साफ करायचो. म्हणजे सगळेजणं काही वाटाणे सोलायचे असतील किंवा पालेभाजी साफ करायची असेल तर स्वतःचीच नाही तर इतरही बायकांच्या म्हणजे जो ट्रेनमधला ग्रुप असतो मैत्रिणींचा तर त्याच्यामध्ये पण आम्ही कोणाचं काय असेल तर छोटी मोठी कामं आम्ही ट्रेनमध्ये बसल्या बसल्या स्टेशन येईपर्यंत म्हणजे रिस्पेक्टिव्ह प्रत्येकाचा स्टॉप येईपर्यंत आम्ही ती कामं करायचो. आताही करत असतील बायका. अगदी माझ्या आईच्या वेळेपासनं हे चालत आलेलं आहे. ट्रेनमध्ये बायका घरची काही कामं उरकतात जेणेकरून घरी गेलं पटापट भाजीला फोडणी घातलं की काम झालं. तर अजून काही बायका अशा आहेत ज्या हाऊस हेल्प वगैरे जे अशी कामं करतात किंवा दुसरी कुठली कामं करतात ज्यात अख्खा दिवस तुमचा जातो. त्यावेळेला नाही एवढा वेळ मिळत. घरातली धुणी भांडी करणाऱ्या ताईंना ज्या त्या मदतनीस ताई असतात त्या ताईंना लिटरली स्वतःच्या घरचं काम करण्यासाठी वेळ काढावा लागतो. मग ते उरल्या फावल्या वेळामध्ये त्या काय स्वतःच्या घरात आता आणि मदतनीस ठेवणार नाही ना. त्याच जर दुसऱ्याकडे मदतनीस आहेत तर त्या स्वतःच्या घरात कसं मग काय म्हणजे काय फायदा आहे मग काम करण्याचा. जर आपण आपल्याच घरात असे सगळे शौक पूर्ण करायला लागलो. त्या बाईला सकाळी जी निघते घरातनं ती रात्री घरी पोचणार घरी स्वतःचं आवरणार त्याच्यानंतर जेवण घरच्यांचं बघणार जेवण खाण त्याच्यानंतर घरचं धुणी भांडी करणार त्याच्यानंतर झोपणार परत सकाळी ती कुठे ती बाई हे सगळं करत बसणार आहे. आणि ठीक आहे ना जर तिला करायचं आहे तर ती ग्रॅज्युअली हळूहळू चेंज होईल. पण जर कोणीतरी तुला आपली बाजू सांगते तर त्यांच्या बाजूला समजून न घेता तू स्वतःचंच घोडं दामटवतेस. अगदी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मंडळी मी टीचरचा पण जॉब केलेला आहे. आय वॉज टीचर वेन आय केम टू दुबई. इनिशियली म्हणजे फर्स्ट फ्यू इयर्स मी स्कूलमध्ये जॉब करत होती. तर त्यावेळेला मी ह्याच उद्देशाने जॉब म्हणजे जॉईन केलं होतं
की मला असं वाटलं होतं की हाफ डेच असेल आणि मी माझ्या मुलाबरोबर फ्री होईन, घरी येईन, आराम करेन. पण तसं नसतं. टीचरचा जॉब पण एक फुल टाईम जॉब असतो आणि तितका पगार पण त्यांना मिळत नाही. म्हणजे तो पगार जर तुम्ही तुमच्या घरी हेल्प ठेवून जर हेल्पला अर्धा पगार जाणार असेल तर मग अशा पगाराचा काय उपयोग, असं पण काही जणांची परिस्थिती असू शकते. त्यामुळे मग आपल्याला झक मारून आपणच स्वतः काम करतो की बाबा 4 पैसे गाठीशी राहू देत. मग ते काम करायचं, ऑफिसचं काम करायचं, घरी पण हेल्प नाही ठेवू शकत कारण आपल्याला ते पैसे कुठेतरी सेव्ह करायचे असतात, म्हणून आपण ते नाही ठेवत. कारण आपण मजा म्हणून काम करत नाही आहे ना, गरज म्हणून काम करतो आहे. जेव्हा आपण मजा म्हणून, अशाही बायका असतात की ज्या फक्त मजा म्हणून काम करतात, म्हणजे ज्यांना घरी काय करायचं आहे, काय टाईमपास नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, सगळं काही खूप छान आहे, बस पण घरात पाय राहत नाही म्हणून कुठेतरी बाहेर जायचं आहे, बाहेर पडायचं आहे म्हणून ऑफिसला जातात. अशा बायकांना ठीक आहे की बाबा त्यांनी असे टाईमपाससाठी, ते फक्त स्वतःवर उडवण्यासाठी आणि मजेसाठी पैसा कमवतात, तर घरी सगळ्या कामांना बाई लावली किंवा तुम्ही तेवढं जर कमवता आहात, त्या लेवलचं कमवत आहात की तुम्ही हे सगळं अफोर्ड करू शकता आणि त्यातूनही सेव्ह करू शकता. बट अदरवाईज या गोष्टींना काहीच अर्थ नाही आहे ना. तर खूप सारे कॅल्क्युलेशन्स असतात जे हिच्या समजच्या बाहेरचे आहेत. आणि या मूर्ख बाईला काय समजणार आहे या गोष्टी. कसली कसली उदाहरणं देत होती मूर्खासारखी. मी शेतात काम केलं आहे, मी काय शेणच हे केलं आहे, गोवऱ्याच थापलं आहे आणि हे केलं आहे, ते केलं आहे आणि फोटो काढून पाठवला आहे म्हणे. अगं बाई तेलकटे, ते कधीतरी मस्ती म्हणून, मजा म्हणून असं काहीतरी, जसं काय तू कुठली मोठी शहर की लडकी, शहर की लड़की, हाथ लगा के मुझे हाय हाँ वही, हाथ लगा के मुझे हाँ दे स्टार पे उसकी, हायर पे उसकी, हाँ ये तबीयत कड़की शहर की लड़की. अशी काय समजत होतीस का की ज्या त्या डॅमेजरला फोटो पाठवलास, अगदी शेतात काम करणारा. हां, आताच गावठी होतीस तू. त्याच्यामध्ये काय एखाद वर्ष शहरात राहिली तर लगेच काय शहरची लडकी झालीस का तू. फोटो बिटो काढून पाठवलास, ते सासूला धाडलं तिकडे गावाला आणि वर जाऊन तिकडेच जाऊन त्यांच्याबरोबर शेतकाम करते आणि दाखवते डॅमेजरला, बघा मी कशी शेतीचं काम करते. अरे जो खरा शेतकरी असतो, जो दिवस रात्र शेतात राबतो ना, तो असा फोटो काढून अपलोड करत नाही. तीच कामं नाहीत त्याला. त्याच्यावरनंच ते उदाहरण दिलंच ना, त्याच्यावरनंच कळलं की फक्त खुरपा हातात घेतलं आणि स्टाईलमध्ये आपला फोटो काढून पाठवला डॅमेजरला. आणि अजून एक बकवास उदाहरण, म्हणजे काय बोलते, हिचं काय बोलायला काय अर्थ आहे हिच्या. बावळट बाई काय बोलते की जर तुम्हाला ना काही शॉपिंग करायचं असेल, तुम्हाला सोन्याचे दागिने घ्यायचे असेल तर तुम्हाला रात्रभर झोप लागत नाही. मग तुम्हाला सकाळी कधी उठतो आणि मग सकाळी पटापट आपण आवरतो की नाही आणि पटापट वेळेच्या आधीच तयार होतो, कारण आपल्याला ते आवडीचं असतं, आपल्याला ते करायचं असतं, आपल्याला जायचं असतं, आपल्या घरी नवीन दागिना येणार असतो, नवीन साडी येणार असते, नवीन ड्रेस येणार असतो. मग आपण पटापट तयार होऊन वेळ काढून जातो की नाही. मग तुम्ही स्वतःसाठी नाही काढू शकत. हे पागल औरत, आम्ही काय सकाळ संध्याकाळ रोज जात नाही काय तिकडे शॉपिंग करायला आणि सोन्याचे दागिने घ्यायला. तू स्वतः तरी जाते का. कशाशी संदर्भ लावते ग. रोजच्या रोज काळजी घ्यायचं म्हणतेस ना. कधीतरी घ्यायचं आहे तर कधीतरी काय लावायचं आहे, वॅसलीन लावायचं आहे तर लावतो आम्ही. हां, कधीतरी मेकअप करायचं आहे तर करतो आम्ही, कधीतरी तेल लावायचं आहे तर लावतो आम्ही. कधीतरीची गोष्ट वेगळी आहे. तुझं म्हणणं काय आहे, डेली करा ना, डेली काळजी घ्या, डेली तुम्ही जिमला जा, डेली काहीतरी करा, डेली केसाची, त्वचेची, ह्याची त्याची काळजी घ्या. मग ते डेली बोलते तर कसं जाणार, करणार. कसलं उदाहरण देते. कधीतरी वर्ष 2 वर्षांनी एखादी गोष्ट जर करत असेल, त्याचं तू रेग्युलर जी गोष्ट करायला पाहिजे अशा गोष्टीशी कसं काय कंपॅरिझन करू शकते. नुसतं धडा वाचल्यासारखं धडधड 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 बोललं म्हणजे झालं. त्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो. नुसतं असं काही ना काहीतरी बोलायचं, लपेटायचं, म्हणजे समोरच्याला काही कळतच नाही. म्हणजे इतकं ना असं ते काय बोलतो ना आपण, असं चकव्यासारखं असं नुसतं असं गोलगोल 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 हिचं बोलणं गुंडाळून टाकते अक्षरशः. इथे यायची ना तेव्हा पण अशीच कमेंटला ना अशी काहीतरी उलटं पुलटं विषय सोडून भरकटून दुसरंच काहीतरी उत्तर द्यायची.
म्हणजे मूळ प्रश्न राहिला बाजूलाच, आपण तिला कुठे पकडायला गेलो ना तर ती तो विषयच सोडते आणि दुसरंच काहीतरी गोल 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 फिरवते. तू शाणी समजू नको स्वतःला, सगळं माहिती आहे तुझं. एका बाईने हिला काहीतरी कमेंट केली होती, त्याच्यामध्ये कुठेतरी 19-20 म्हणजे टायपो एरर होता. वेळ कसा काढते ते वेळचं तिने त्या बाईने VEL च्या ऐवजी VALE लिहिलेलं, तर ही तिला त्याच्यातच गुंतवते की म्हणजे काय हे VALE म्हणजे काय, तुम्हाला काय म्हणायचं काय आहे वगैरे. अगं बाई, स्वतःला काय तू इंग्लिशची मास्टर समजते की मराठीची मास्टर समजते? दुसऱ्यांचं एवढं पण कळत नाही का की काहीतरी वाक्य असं वाचून तुम्हाला कळत नाही की संदर्भ काय असेल, कुठला शब्द असेल तो? उगाचच लोकांना तोत्या बनवायचं. पक्की इतकी धूर्त लबाडबाई आहे नाही. आणि राहिला प्रश्न जिमचा हिच्या, तर म्हणे गेले 4 महिने मी जिमला जाते. अगं 4 महिन्यातनं तर 1 महिना येऊन जाऊन करून जवळजवळ गावीच होतीस, आणि आता अचानक कुठं जिम लागली आणि म्हणे 4 महिन्यापासनं. चल बघ छोटी. तुझ्या घरच्यांना म्हणे हा प्रॉब्लेम, ह्याला किडनीचंच झालेलं, त्याला पित्ताशयाचंच झालेलं, ह्यांना हा प्रॉब्लेम, त्यांना तो कॅन्सरपर्यंत, असं तसं. आणि मी हे जवळून बघितलं आहे. अगं पण तू त्यापैकी एकाही व्यक्तीसाठी काय असं केलंस बाबा की त्याचं लाईफस्टाईल सुधारण्यासाठी किंवा त्याचं काही व्यवस्थित व्हावं, किंवा त्यावेळेला साधं तुझ्या वडिलांच्या वेळेला, जाऊ दे मला पण नाही बोलायचं, जाऊ दे आता मी नाही बोलणार. आणि इतकी धूर्त बाई आहे ना ही, सिरियसली. म्हणजे त्या दिवशी पण बोलता माझी परिस्थिती ना, माझे पप्पा, आमची पण परिस्थिती ह्या आधी चांगली होती आणि नंतर लग्नानंतर पण चांगलीच होती. एखादी बाई असते ना जिला जेन्युइनली आठवण येते ना, मी तेच म्हणते, इतकी नाटकं नको गं करूस, इतकं खोटेपणा बरा नाही. हाच खोटेपणा हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागला आहे, म्हणून आज तुझी ही हालत आहे. आणि ह्याच्याहून वर्स्ट होणार आहे जर तू अशीच नाटकं करत राहिलीस तर. तुला ना कोणाबद्दल कसलीच आस्था नाही आहे, हे क्लिअर आहे. आणि ते दाखवण्याचा तू प्रयत्न पण करू नको. आणि जर दाखवायचंच आहे ना तर स्वतःच्या माणसांची काळजी घे, स्वतःच्या माणसांवर आधी प्रेम करायला शिक, नंतर जगतमाता राधेमा बनायचा प्रयत्न कर. समजली? एवढं एडिटिंग तर तुझ्यासारख्या बाईला नक्कीच येतं की जर तुला नाव नाही घ्यायचं ना तर तू तिथेच कट केलं असतंस, ते तेवढा क्रॉप केला असतास आणि नवीनच पूर्ण स्टेटमेंट जे तू परत रिपीट बोललीस तेच ठेवलं असतंस. पण तू आधीचं पण ठेवलंस कट करून, परत 2 मिनिटाचा पॉज घेऊन परत रिपीट दुसरं स्टेटमेंट बोललीस. किती नाटकं करतेस गं, किती खोटं वागतेस. शरम करो, भगवान से डरो. खरंच मंडळी ना, कोणी इतकं इमोशनलेस कसं काय असू शकतं? काय ते म्हणे मी तर नाही धुणी भांडी करतच नाही. बरोबर, तू कशी काय करशील धुणी भांडी? दुसऱ्यांना कामाला लावून त्यांच्या जीवावर स्वतः मोठी झाली ना, अध्यक्ष झालीस तू धुणी भांडी संघटनेची. मला तर ते ब्रँड्सना भेटायचंच आहे, बघायचंच आहे की बाबा जे तुझं कसं काय अप्रूव्ह करतात. तू जे म्हणते ना की एवढं करावं लागतं, तेवढं करावं लागतं, इतकं पाठवावं लागतं, इतका वेळ नसतो, याच्यासाठी पण वेळ जातो आणि एवढं तास लागतात, आणि मग त्याच्यानंतर ते अप्रूव्ह होतं. ते अप्रूव्हच कसं होतं हाच मोठा प्रश्न आहे. ज्या व्यक्तीला ज्या ब्रँडची ॲडव्हर्टाईज करतोय त्या ब्रँडचं नाव पण नीट उच्चारता येत नाही, तिचं प्रमोशन अप्रूव्हच कसं होतं? आलतो गेलतो, खालतो पिलतो. आणि चिच्चू स्वामीला वाईट वाटू नये, आधीच आयस पूर्ण धिंडोडे काढून गेली आहे. हाय मेरी बेटी की जिंदगी खराब हो गई, कुठे ग राहते तू कुरड्यात, कसं ग राहते ते करून, म्हणून लगेच बोलते माझी परिस्थिती आधी पण चांगली होती आणि नंतर पण चांगली आहे, आत्ताही चांगली आहे. अरे परत तोच प्रश्न आहे ना, मग जर तुझी परिस्थिती एवढीच चांगली आहे, तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तर कशाला लोकांना ज्ञान वाटप करते बाबा की मला पण असं वाटायचं, मला पण तसं वाटायचं. जर तुझी परिस्थिती चांगलीच आहे तर तुला काय वाटण्याचा प्रश्नच कशाला येतो? कोणाबरोबर कंपेअर करण्याचा, कोणाची लाईफस्टाईल कंपेअर करण्याचा कशाला प्रश्न येतो? जर चच्चू स्वामी तुला सगळं काही तुझ्या नीड्स फुलफिल करतोय तर. आणि तसंही
तुझी परिस्थिती आम्ही आधी पण बघितली आहे फोटोजमध्ये आणि नंतरही बघितली आहे. आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये अक्षरशः अशा बिकट अशा कसं मळकट कळकट कपड्यामध्ये अवतारात बसलेली एक बाई अक्षरशः लादीवर खाली बसली आहे. बेड पण मिळाला नव्हता वाटतं हिला. मला कोणाचा मजाक नाही उडवायचा आहे मंडळी, पण ही जे मोठे मोठे डेंगे हाकते ना, म्हणून हिला एक रियालिटी चेक देणं खूप जरुरी आहे म्हणून देते फक्त. आणि जेव्हापासनं मी बोलली आहे ना की बाबा हिच्याबद्दल एक चांगला गुण आणि मला असं वाटतं की ही नीटनेटकी राहते, एवढं लहान घर आहे असून पण ते व्यवस्थित ठेवते, त्यातल्या त्यात पण बरोबर मॅनेज करते आणि ऑर्गनायझेशन स्किल्स आहेत हिच्यामध्ये, तर जास्त चौथी उडायला लागली आहे बाबा. मला ना असं विचारण्यात आलं होतं आणि एक गुण सांगायचा होता, तर म्हटलं चल बाबा अजून तर काय नाही आहे बोलण्यासारखं, तर हेच बोलूया. तसं तर तू भामटेगिरी करूनच ते सगळं करतेस, ते तर माहितीच आहे, पण ॲटलिस्ट करते म्हणून बोलली होती. तर तुझं तर काय बाबा अलगच चालू झालं हिचं. तर रोज आहे दिन बाबा मी कशी अशी कशी मी वेगळी, आणि नुसतं स्वतःच माकडीण म्हणते माझे डुंगूलाल. बहुत ही सिरियसली ले लिया बहन ने तो. तर मावसाड तुला एकच गोष्ट सांगते की ज्यांना घ्यायचं आहे तुझं सिरियसली, तू जे काय बोलतेस ते घेतील, ज्यांना नाही घ्यायचं आहे ते सोडून देतील. त्याच्यामुळे ना जास्त कोणाला जबरदस्ती करू नको, बकवास करणं बंद कर. तुझं जे काय चाललं आहे ना ते चालव हां. संध्याकाळच्या वेळेला मॅनिफेस्टेशन आणि व्हिज्युअलायझेशन जे काय करायला बसतेस ते करत बस आणि काय करायचं ते कर. एकतर संध्याकाळच्या वेळेला हिची कुठली चाळ बाबा शांत असते आणि संध्याकाळला कुठली मुलं शाळेला जातात ते मला काय कळलं नाही, हिची कुठली संध्याकाळ असते. आणि आम्हाला तर शाळेत जातात माहिती आहे, संडासला जातात माहिती आहे, शाळेला जातात असं बाबा पहिल्यांदाच ऐकलं मी. आणि संध्याकाळचे काय यांच्या चाळीतले मुलं काय नाईट कॉलेजचे आहेत का, ते पण आता चेक करायला लागेल, झमुऱ्याला विचारावं लागेल. ठीक आहे, आता स्वतःचं ज्ञान आहे ना स्वतःजवळ ठेव, फालतूचे असे बकवास व्हिडिओ घेऊन येऊ नको. ओ तेलकटी कल मत आना, म्हणजे तू कल आने वाली नहीं है, परसों भी मत आना, तेरसो भी मत आना ऐसे व्हिडिओज लेके. असो धर्म मंडळी, याच नोटवर आजचा पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट ऑन तेलकटी का आतंक आवडलं असेल. तर भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा. आणि इन्स्टावरती मी पिक्स अपलोड केले आहेत कालच्या माझ्या ट्रिपचे, तर तुम्ही बघू शकता, स्टोरीमध्ये टाकले आहेत, तर यू कॅन चेक इट आउट.